विविधता हा तर निसर्गाचा प्राण आहे. आपल्या ग्रहगोलावर आकाश, जमीन आणि पाणी या तिन्ही स्तरांवर सजीव सृष्टीने आपलं साम्राज्य प्रस्थापित केले आहे. यामध्ये एकपेशीय अमिबापासून ते महाकाय देवमाशापर्यंत आणि सूक्ष्मातीत विषाणूपासून ते बुद्धिमान मानव प्राण्यापर्यंत वसुंधरेवर जैवविविधतेची रेलचेल आहे. कालचक्रात जे जीव बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत, त्यांना पृथ्वीने जीवाश्मांच्या रूपाने आपल्या उदरात सामावून घेतले. या उलट ज्या जीवांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे, त्यामध्ये अत्यंत यशस्वी म्हणून कीटक वर्गाची गणना होते. संशोधकांनी आजपर्यंत पृथ्वीवरील जवळजवळ 18 लाख जीवांची नोंद केली आहे. या 18 लाख जीवात तब्बल 10 लाख केवळ कीटकच आहेत. आपण जेव्हा आजूबाजूला नजर टाकतो तेव्हा सुरुवातीला त्यांचे अस्तित्व लक्षात येत नाही, पण आपण जसे सूक्ष्म नजरेने पाहू लागतो तसं त्यांचं अस्तित्व ठळक होऊ लागतं. आपल्या स्वयंपाकघरातील खोलीपासून ते विषुववृत्तीय जंगलापर्यंत, बर्फाळ प्रदेशापासून ते रणरणत्या वाळवंटापर्यंत आणि अभ्यासिकेतील ग्रंथापासून ते महासागराच्या तळापर्यंत सर्व ठिकाणी कीटकांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले आहे. अत्यंत लहान आकार, वजनातील हलकेपणा आणि लवचिकता अशी शारीरिक रचना कीटकांच्या यशस्वीतेसाठी कारणीभूत आहे. कीटकांमुळेच वनस्पतींचे परागीभवन शक्य होते. निसर्गातील घटकांचा पुनर्वापर करणे शक्य होतो. जमिनीचा कस टिकून राहतो. त्यामुळेच कीटकांचे जैवसाखळीमधील महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांच्यात रंगांची, आकाराची आणि जीवनशैलीची असणारी विविधता पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. फुलपाखरे, टोळ, चतुर, गांधील माशी, मुंगी, डास, मधमाशी हे सामान्यपणे आपल्याला माहीत असलेले कीटक या कुटुंबातील प्रतिनिधी. काही कीटक हे सामाजिक कीटक असतात. असे समाजशील कीटक केवळ एकत्र राहत नाहीत, तर विविध प्रकारच्या कामाची विभागणी करून त्यांचे जीवनचक्र चालते. केवळ एकत्र राहणे नव्हे, तर एकत्र काम करणे हे सामाजिकतेचे लक्षण आहे, असा संदेश आपल्याला त्यांच्या जीवनातून मिळतो. मधमाशांचे पोळे, मुंग्यांचे वारूळ, वाळवीची वसतिस्थाने हे जणू एक आदर्श अशा समाजरचनेचे नमुनेच आहेत. ही सर्व पूर्वपीठिका आपल्याला समजते आपण आज ओळख करून घेणार असलेल्या पुस्तकातून. पुस्तकाची सुरुवात होते जीवशास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांच्या एका उद्धृताद्वारे. ते म्हणतात, पृथ्वीवर त्यांचीच सत्ता आहे. विषुववृत्तीय जंगलातले त्यांचे वजन जमिनीवर राहणाऱ्या पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वजनाच्या 4 पट आहे. एवढेच नव्हे, तर त्यांचे एकत्रित वजन जवळजवळ पृथ्वीवरच्या संपूर्ण मानवजातीच्या वजना एवढे आहे. आपले संपूर्ण आयुष्य ज्यांनी एका कीटकाच्या अभ्यासासाठी समर्पित केले, त्यांचे हे वाक्य या पुस्तकाबद्दल औत्सुक्य वाढवण्यासाठी पुरेसं आहे. आणि असं हे पुस्तक आहे मुंगी या कीटकाविषयी, त्यांच्या विश्वाचं रहस्य उलगडून दाखवणारे. आज आपण परिचय करून घेणार आहोत प्रदीप कुमार माने यांनी लिहिलेल्या आणि पद्मगंधा प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या मुंगी एक अद्भुत विश्व या पुस्तकाची. पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सगळ्या सामाजिक जीवात सर्वात अद्भुत आणि कार्यक्षम असणारी मुंगी आपल्या अवतीभोवती आपण पाहत असतो. या मुंग्यांची ओळख मात्र आपल्याला नेमकेपणाने झालेली नसते. खरं तर किडा मुंगीचं आयुष्य असं म्हणत आपण त्या जीवाची वासलात कधीच लावून टाकली असते. आज मात्र आपण ओळख करून घेत असलेल्या या पुस्तकात मुंग्यांची जीवन प्रणाली आणि जीवन वैशिष्ट्ये विविध प्रकारे उलगडून दाखवली आहेत. त्यावरून हा छोटा जीव किती अर्थपूर्ण व आजही अभ्यासासाठी किती आव्हानात्मक आहे हे आपल्या लक्षात येते. प्रथमदर्शनी आपल्याला मुंग्यांची धावपळ पाहून काहीच विशेष वाटत नाही, पण जसजसे आपण जास्त लक्ष देऊ तसतसे त्यांच्या सामाजिकतेचे दर्शन होऊ लागते. कीटकातील सर्वात अग्रणी असा समाज मुंग्या उभा करतात. केवळ काही मिलीमीटर आकाराचा हा छोटासा जीव संघटन कौशल्यामुळे एक यशस्वी असा जीव बनला आहे. लेखक प्रदीप कुमार माने म्हणतात की मुंगी समाजाची तुलना मानवी समाजाशी होऊ शकते. वारुळाच्या संरक्षणासाठी सैनिकी मुंग्या, राणी मुंगी आणि तिच्या पिल्लांची देखभाल करण्यासाठी परिचारिका मुंग्या, सफाई काम करणाऱ्या मुंग्या, इतर ठराविक काम करण्यासाठी
विशेष प्रशिक्षित मुंग्या अशी कामाची विभागणी केलेली असते. त्यामध्ये अपत्य संगोपन, पिढीजात परंपरा, संदेशवहन, निस्वार्थीपणा, बलिदान वृत्ती, स्पर्धा, सहकार्य सारं काही आहे. एकूण 12,000 प्रजाती असलेल्या मुंगीने सजीव सृष्टीत फार मोठे आणि शक्तिशाली साम्राज्य निर्माण केले, ते केवळ संघटन कौशल्याच्या जोरावर. त्यामुळे मुंगी हा जीव ग्रहावरील सर्वात यशस्वी असा जीव ठरला आहे. मुंग्यांची कार्यप्रणाली या विभागात लेखक मानव आणि मुंगीचा समूह एकाच प्रकारे कसे काम करतात याची विस्तृत माहिती देतो. त्यामध्ये मेंदू, संदेशवहन, भाषा, स्पर्श संदेश, संरक्षण प्रणाली, वास्तुकला, कलाकुसर, साधनांचा वापर याबद्दल आपल्याला माहिती मिळते. तर पृथ्वी मुंग्यांचा ग्रह या प्रकरणात आपल्याला पाने गोळा करणाऱ्या मुंग्या, लष्करी मुंग्या, पाणबुडी मुंग्या, बुलेट मुंग्या, विणकर मुंग्या, मधपोट्या मुंग्या अशा मुंग्यांच्या विविध प्रकाराची ओळख होते. मुंगी शास्त्रज्ञ या विभागात आपल्याला चार्ल्स डार्विन पासून एडवर्ड विल्सन पर्यंत विविध शास्त्रज्ञांनी केलेल्या कार्याची माहिती मिळते. धार्मिक ग्रंथ आणि विचार साहित्यात सुद्धा मुंगीचे संदर्भ येतात. वेदांमध्ये तिचा एक कष्टाळू जीव म्हणून उल्लेख आढळतो. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे तंतोतंत पालन करणारी मुंगी हा एक आदर्श जीव आहे. तर बायबलमध्ये मुंगीकडे जा, तिच्या कामाच्या पद्धतीचा अभ्यास करा आणि शहाणे व्हा हे उद्गार एक प्रकारे तिचा आदर्श स्वीकारण्याचा संदेश देतात. कुराणात तिच्या भविष्य नियोजन करण्याच्या कौशल्याविषयी प्रशंसा आढळते. भारतीय संस्कृतीत तर बऱ्याच संतांच्या साहित्यात तिचा ठिकठिकाणी संदर्भ आढळतो. ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक साधनेच्या मार्गाविषयी सांगताना ज्या 2 पद्धतीचा उल्लेख केला आहे, यामध्ये एक आहे विहंगम मार्ग, तर दुसरा आहे पिपीलिका मार्ग म्हणजेच मुंगीचा मार्ग. बऱ्याच लोककथात, नीतिकथात मुंगीचा संदर्भ आढळतो. संस्कृत साहित्यातील बऱ्याच श्लोकात देखील तिचा संदर्भ आढळतो. भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे पाश्चिमात्य तत्वज्ञानात देखील विविध विचारवंतांनी मुंगीचे संदर्भ वापरले आहेत. यामध्ये प्लेटो, ॲरिस्टॉटल, फ्रान्सिस बेकन, थॉमस हॉब्स, कार्ल मार्क्स, पीटर क्रोपॉटकिन इत्यादी तत्ववेत्यांचे विचार या प्रकरणात मांडले आहेत. मानवी संस्कृतीत मुंग्यांना एक वेगळ्या प्रकारचे स्थान आहे. धर्मापासून ते व्हिडिओ गेमपर्यंत आणि बोधकथापासून ते सिनेमापर्यंत विविध क्षेत्रात ते आढळतात. अँट्स, अ बग्स लाईफ, द अँट बुली यासारखे चित्रपट त्यांच्या जीवनावरच आधारलेले आहेत. थोर अमेरिकन तत्वज्ञ हेनरी थोरो मुंगीविषयी म्हणतो, आपण मुंग्यांच्या बाबतीत जितका जास्त विचार करत जाऊ तितका त्यांचा आपल्यापासून असणारा भेद पुसट होत जातो. तर एडवर्ड विल्सन यांचा मुंग्यापासून सुरू होणारा अभ्यास शेवटी मानवी स्वभावापर्यंत येऊन पोचतो. सगळ्या सामाजिक जीवांच्या सामाजिक उत्क्रांतीविषयी त्यांनी सोशिओबायोलॉजी या क्रांतिकारी ग्रंथातून मांडलेले विचार त्यांनी केलेल्या मुंगीच्या अभ्यासामुळे सुचले हे आपल्याला या पुस्तकाद्वारे कळते. मुंगी प्रेरित तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याचा मानव प्रणाली आपल्या विकासासाठी वापर करत आहे. आजच्या नव्या तंत्रज्ञान व व्यवस्थापन युगात मुंगीकडून आपण अनेक क्रांतिकारक गोष्टी शिकून घेत आहोत. संदेशवहन, वाहतूक, व्यवस्थापन याप्रमाणेच अँट अल्गोरिदम या प्रणालीचा संगणकीय कार्यपद्धतीतही उपयोग केला जात आहे. रोबोटिक्स, इंटरनेट, बँकिंग या क्षेत्रातही मुंगी तांत्रिक आणि व्यवस्थापनातील धडे शिकवित आहे. हे वाचून तर आपण अचंबित होऊन जातो. इतकंच नव्हे तर स्थापत्यशास्त्रापासून विमान वाहतुकीपर्यंतही आधुनिक मानवाला मुंगी मार्गदर्शक ठरत आहे. साऊथ वेस्ट एअरलाइन्स या कंपनीने मुंग्यांवर आधारित अँट अल्गोरिदमचा वापर करून त्यांची आसन व्यवस्था व बुकिंग प्रणाली विकसित केली आहे, अशी अनोखी माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते. शेवटी लेखक प्रदीप कुमार माने म्हणतात, मनुष्यजात वाचवायची असेल तर मुंगीला वाचवले पाहिजे. मुंगीला वाचवायचे असेल तर परिस्थितिकी प्रणालीला वाचवले पाहिजे आणि परिस्थितिकी प्रणाली वाचवायची असेल तर मुंगी ही वाचलीच पाहिजे. आपले भविष्य आपल्या हाती.
या वाक्प्रचाराचे नेमके मर्मच मुंगी एक अद्भुत विश्व या पुस्तकाद्वारे लेखकाने अधोरेखित केले आहे. तर या पुस्तकाच्या निमित्ताने पद्मगंधा प्रकाशनने मराठी जनांसाठी एका आगळ्या वेगळ्या विश्वाची सफर घडवली आहे.